नमस्कार, मी स्नेहल किचन वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते तुम्ही सर्व स्वस्थ आणि मस्त असणार आहात। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती छान अशी या ठिकाणी कढी तयार केलेली आहे। तर अगदी आपण महाराष्ट्रीयन जेवणामध्ये घरोघरी केली जाणारी कढीची रेसिपी आज या ठिकाणी पाहणार आहोत। तर अगदी दहीची कढी जी आहे ती अगदी घरोघरी केली जाते, पण बऱ्याचदा कढी बनवत असताना अशा काय चुका होतात की ज्यामुळे आपली कढी फाटते आणि मग त्यामुळे ती व्यवस्थित आपल्याला त्याची टेस्ट येत नाही। तर अगदी आज ज्या चुका होतात आपल्याकडून कढी करत असताना, तर कढी फाटू नये म्हणून आपण काय करायचं आहे आणि कशा पद्धतीने अगदी योग्य आणि परफेक्ट कढी या ठिकाणी तयार केलेली आहे। तुम्ही पाहू शकता किती छान असा मोहर आलेला आहे, किती छान अशी फोडणी झालेली आहे तयार। आणि अगदी कढीला तुम्ही पाहू शकता किती छान अशी कढी आहे आणि कढी फाटलेली नाही, महत्वाचं म्हणजे। तर अशा पद्धतीची कढी आता आपण करणार आहोत। तर या पद्धतीची कढी आपण कशा पद्धतीने करायची आहे, तर खूप सगळ्या टिप्स सोबत ही रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे। तर चला तर अधिक वेळ न करता आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर रेसिपी सुरू करण्यापूर्वी मला तुमच्याशी थोडं दोन शब्द बोलायचं आहे। तर गेले काही दिवस माझ्या रेसिपी अपलोड होत नव्हत्या, म्हणजे अपलोड केल्या नाहीत मी। तर काही माझे कौटुंबिक थोडंसं माझ्या घरामध्ये थोडं म्हणजे काम चाललं होतं आणि घरी थोडा कार्यक्रम वगैरे पण होता किंवा घरामध्ये फंक्शन वगैरे होता। तर त्यामुळं मी व्हिडिओ टाकू शकले नाही रेसिपीचे। तर त्याबाबत दिलगिरी व्यक्त करते मनापासून। आणि 1 ते 2 ताईंनी मला वैयक्तिक म्हणजे मला विचारलं की तुमचे व्हिडिओ का येत नाहीयेत रेसिपीचे वगैरे। तर खूप छान वाटलं आणि असं मलाही खूप छान वाटतं की तुम्ही सुद्धा माझ्या रेसिपीची वाट पाहता आणि मी जे करते रेसिपी वगैरे ते तुम्हाला सर्वांना खूप आवडतं आणि तुम्ही सुद्धा माझ्या फॅमिलीचा एक पार्ट झालेला आहात। आणि तुम्हाला सुद्धा माझी आता इतकी म्हणजे सवय झालेली आहे की रेसिपी नाही आल्यानंतर वैयक्तिक त्यांनी मला विचारलं मेसेज करून की रेसिपी ताई तुमच्या का अपलोड होत नाहीयेत। तर खूप छान वाटलं। असंच सपोर्ट करत राहा, तुमचं माझ्यावरचं प्रेम असंच कायम राहो आणि असं छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येईन। तर रेसिपी आवडली तर रेसिपी लाईक करा आणि असंच चॅनलला आपला सपोर्ट करत राहा। आणि तुम्ही इतकं प्रेम दिल्याबाबत मी तुमची खूप खूप आभारी आहे। खूप खूप धन्यवाद। चला आता रेसिपीला सुरुवात करूयात। आज आपण दह्यापासून कढी तयार करणार आहोत। तर कढी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। या ठिकाणी 250 ग्रॅम दही घेतलेलं आहे। या ठिकाणी 7 ते 8 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत। 2 चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे। या ठिकाणी पाहू शकता हिरवी मिरची आहे, 7 ते 8 हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेल्या आहेत खलबत्त्यामध्ये। कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत 7 ते 8। या ठिकाणी मीठ घेतलेले, चवीनुसार घ्यायचं आहे मीठ। आणि या ठिकाणी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे। आता आपण कढी करायला सुरुवात करूयात। गॅसवरती पातेले ठेवून घेतलेले स्टीलचं, यामध्ये 2 चमचे तेल घालून घेणार आहे। अर्धा चमचा मोहरी घालून घेऊयात। अर्धा चमचा जिरा घालून घेणार आहे। लसूण घालून घेऊयात। त्याचे पानं घालून घेणार आहोत। हिंग टाकून घेतलाय थोडासा। थोडी हळद घालून घेऊयात। हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेणार आहोत। आता फोडणी छान पचलेली आहे। गॅस 2 मिनिटं बंद करून घेऊयात, नाही तर फोडणी जळून जाईल। आता आपण जे दही घेतलेले आहे ते आता फेटून घेऊयात, एकसारखं करून घेऊयात। यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला। आता यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेणार आहोत आपण।
दही व्यवस्थित आता फेटून घेतलेलं आहे। यातलं सर्व बेसन पीठ घातल्यानंतर सर्व गाठी यातल्या मोडून घ्यायच्या आहेत। एकसारखं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे फोडणी घालण्यासाठी। आता ही मिश्रण जे आहे ते ओतून घेऊयात। यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे। अजून आपण अर्धा ग्लास पाणी यामध्ये, हवं तर आपल्याला पातळ बनवायची आहे कढी, जास्त घट्ट नको आहे। अर्धा ग्लास पाणी मी आणखी ओतून घेतलेलं आहे यामध्ये। आणि कढीला आता आपण सतत हलवत राहायचे किंवा ढवळत राहायचे, याला उकळी येऊन द्यायची नाही। उकळी आल्यानंतर कढी फुटते, त्यामुळे आपण याला मोहर आला की गॅस बंद करणार आहोत। तर याला सतत हलवत राहायचे थोडा वेळ आपण। चवीनुसार यामध्ये 1 चमचा मीठ घालून घेणार आहे। या ठिकाणी एक टीप आहे, आपण आता कढीला फोडणी घातलेली आहे, तर कढीला सतत असं ढवळत राहायचं आहे। याला आपण उकळी येऊन द्यायचं नाही, थोडंसं उकळी यायला लागली की गॅस बंद करायचा आहे। या ठिकाणी आता आपली कढी तयार झालेली आहे। कढीला फोडणी घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटं गॅस बारीक ठेवून मंद आचेवरती असं सतत हलवत राहायचं आहे। आणि त्यानंतर पूर्ण असं गरम होते कढी, आणि कढी गरम झाल्यानंतर त्याला छान असं फोडणीचा असा मोहर येतो। आणि त्यानंतर कढीला उकळी येऊ द्यायची नाही, आपल्याला सतत हलवत राहायचं आहे। तर आता तुम्ही पाहू शकता कढीला मोहर आलेला आहे। आणि आता आपल्याला ही कढी उकळू द्यायची नाही, जर आपण उकळून घेतली तर फुटू शकते। तर आता या स्टेजला आपण आता गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपली कढी छान अशी तयार आहे, छान असा मोहर आलेला आहे। आता आपली कोथिंबीर आहे थोडी शिल्लक, ती घालून घेते मी या ठिकाणी। आणि या ठिकाणी आपली महाराष्ट्रीयन दही कढी तयार झालेली आहे। अगदी साधी सोपी करायला आणि खायला देखील तितकीच टेस्टी, की तुम्ही भातासोबत चपाती सोबत देखील अशी कढी करून खाऊ शकता अगदी। तर चला तर आता गॅस आपण बंद करून घेऊयात। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता थोडं उकळी येण्यासारखं झालेलं आहे, तर उकळल्यानंतर कढी फुटली जाते। तर आता आपण या स्टेजला गॅस बंद करून घेऊयात। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता छान अशी आपली कढी तयार झालेली आहे अगदी। आणि आजची माझी कढीची रेसिपी जी आहे ती तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच चॅनलला सबस्क्राइब करत असताना बेल आयकॉनवरही क्लिक करा, यामुळे नवनवीन रेसिपी तुम्हाला अशाच पाहायला मिळतील। आणि पुन्हा भेटूयात पुन्हा एका नवीन अशा सुंदर अशा रेसिपी सोबत। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा। या ठिकाणी मी घेते तुमचा निरोप। सर्वांना बाय बाय। आणि व्हिडिओ पाहिल्याबाबत सर्वांचे पुन्हा खूप खूप धन्यवाद।